सत्तेचा आणि पदाचा दुरुपयोग करून माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्यांना अडचणी जाणून आमच्या बाजूच्या रस्ता हा बंद केला आहे आणि पूर्वेकडून दुसऱ्याचं शेत खोदून माझ्या शेतात हेतुपुरस्सर पाणी टाकलेलं आहे आणि उजवीकडे म्हणजे पश्चिमेकडे जो रस्ता अडवला तो त्यांनीच सांगितलं की आम्ही 16 फूट रस्ता सोडलेला आहे. 16 फूट रस्ता आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ते पंचनाम्यात लिहिलेलं आहे. परंतु तहसीलदारने रस्ता दिलेला आहे की बा कॉलेजच्या कंपाऊंडच्या बाजूने दक्षिणेकडून तुम्ही बैलगाडीने वापरू शकता. आता तुम्ही सांगा 2 फूट रस्ता पायी चालायला व्यवस्थित नाही, बैलगाडी कशी न्याव? आणि बैलगाडी न्यायची तर आमच्या शेतात यायला आम्हाला दुसरा पर्याय नाही, कारण शेतमाल वाहतूक करायची शेतीच्या साठी जावं लागतं आणि या रस्ता अडवल्यामुळे इथून 70% गावकरी पाणी भरत होते. त्यांना पिण्याचं पाणी वापरण्याचं पाणी सुद्धा बंद झालं. मी तहसील कार्यालय, तलाठी, पोलीस स्टेशन, माननीय तहसीलदार यांनी रस्ता दिला. त्यांचं असं म्हणणं आहे की बा तुम्ही त्यावेळेस रस्ता का अडवला नाही, रस्ता त्यांना कंपाऊंड का करू दिलं? आता केंद्रीय मंत्री, त्यांचा मुलगा आमदार, आमच्यासारखे लोक 100ही गेले तरी ते आमच्यावर दडपशाही करून आम्हाला गुंतवण्याचाच प्रयत्न त्यांनी केला असता. म्हणून आम्ही फक्त कायदेशीर तहसीलदार, तलाठी, पोलीस स्टेशनला कळवलं, परंतु काही झाला नाही. तसंच नंतर आम्ही SDM, जिल्हाधिकारी आणि अशांना सांगितलं. तसेच म्हणजे तुमच्या केंद्रीय मंत्रालयात आम्ही तशी तक्रार केली की बा आमचा रस्ता माननीय केंद्रीय मंत्र्यांनी अडवला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. तर त्यांनी अतिक्रमण सुद्धा केलेलं आहे आणि अतिक्रमण करून माझा हेतुपुरस्सर रस्ता अडवलेला आहे. मी वारंवार तक्रार करून किंवा हे बोंबलून काही उपयोग झाला नाही आणि काही होणारही नाही असं वाटतंय. तरी सामान्य माणसाने जगायचं का मरायचं हे तुम्ही ठरवा असं आमचं शासनाला विनंती आहे. मला तरी असं म्हणायचं आहे, शासन म्हणतंय की शेतीचा रस्ता पाहिजे आणि शेतीचा रस्ता म्हणल्यापेक्षा आमचा असलेला रस्ता यांनी अडवला आणि जो नकाशाला पूर्वापार रस्ता आहे, काय आम्हालाही समजत नाही 100 वर्षाच्या अगोदरचा, तो यांनी अडवलेला आहे. म्हणजे नेमकं हे लोकांच्या याच्या म्हणजे फायद्यासाठी मंत्री आणि आमदार आहेत का लोकांना त्रास देण्यासाठी, हे काही समजायला मार्ग नाही. तरी शासनाने ताबडतोब या प्रकरणाची दखल घ्यावी आणि जर माझं खोटं असेल किंवा मी जर चुकीची माहिती देत असाल तर मला जागेवर आपण जी शिक्षा द्याल ती भोगण्यास मी तयार आहे. गणपतराव माझं नाव आहे, तानाजीराव गणपतराव पाटील गावंडे, राहणार विजोरा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. याचं कारण एक आहे की आमच्या गावाला 23 एकर 28 गुंठे देवस्थानची जमीन आहे आणि त्या देवस्थानच्या जमिनीपैकी 10 एकर जमीन यांनी अतिक्रमण केलं. दुसऱ्याकडून ती देवस्थानची जमीन घेऊन ती मुस्लिम
समाजाच्या नावावर केली आणि मी ही तक्रार करण्यासाठी PM नरेंद्रभाई मोदींना तक्रार केली होती. ती का केली असं म्हणून त्यांनी माझ्या मागं हे असे शुक्लकाष्ट लावून मला रस्ता अडवला. माझ्या पूर्वेकडून दुसऱ्याचं शेत हेतू पुरस्कार खोदून किंवा त्यांना अधिकचे अपेक्षेपेक्षा जास्त पैसे देऊन ते शेत खोदून माझ्या शेतात पाणी घातलंय. मी हे 4 वर्षापासून सतत तक्रारी करून थकलो. उपयोग काही झाला नाही. आज मी पुन्हा आपल्या माध्यमातून असं सूचित करू इच्छितो की जर हे म्हणजे लोकप्रतिनिधी जर जनसामान्याचा विचार न करता असे कामं करत असतील तर आमच्यासारख्या सामान्य माणसांनी जगायचं का मरायचं हे शासनाने सांगावं असं आमचं ठामपणे मत आहे.